लाईफ कोचिंग म्हणजे एक्झॅक्टली काय? आपल्याला सायकोलॉजिस्ट माहीत आहेत, थेरपिस्ट माहीत आहेत, काउन्सिलर्स माहीत आहेत, तसंच लाईफ कोच असतात. जसं काउन्सिलर्स जे असतात ते फक्त तुमच्या पास्ट आणि प्रेझेंटवर काम करतात, पण लाईफ कोच जे आहेत ते तुम्हाला पूर्ण लाईफ तुमच्या प्रेझेंट आणि तुमच्या फ्युचरवर काम करत असतात. पण तुम्हाला कसं कळणार त्या समोरच्या माणसाचं फ्युचर किंवा प्रेझेंट किंवा पास्ट काय ते? अख्ख्या लाईफचं कोचिंग करणं इज नॉट अ सिम्पल टास्क. कॉमन प्रॉब्लेम्स आपल्याला जे माहीत आहेत साधारणपणे स्ट्रेस आहे, एन्झायटी आहे, डिप्रेशन आहे, चाइल्डहुड ट्रॉमाज आहे, ह्या सगळ्या गोष्टींमुळे किंवा तुमच्या भूतकाळातल्या सगळ्या अनुभवांमुळे तुमचा एक बिहेवियरल पॅटर्न तयार होतो. आणि ते जे पॅटर्न्स असतात ते पास्ट मधून आलेले जे पॅटर्न्स असतात ते तुमच्या प्रेझेंटवर परिणाम करत असतात. करेक्ट. पण मग काउन्सिलर आणि लाईफ कोच याच्यात फारसा फरक काय म्हणजे तुम्ही सांगा मला. फरक आहे, हो, नक्कीच फरक आहे. काही लोकांना असं वाटतं ना की मला कोचिंग माझं काय चुकलं, आय कॅन हँडल माय लाईफ, मला कशाला लाईफ कोच हवा? आता आपण एकमेकांशी कम्युनिकेट करतोय एकमेकांशी. या कम्युनिकेशन मध्ये तुमचे वर्ड्स जे असतात, शब्द जे असतात ना, ते फक्त 7% काम करत असतात. करेक्ट. Namaste. So, welcome to one more episode of Let's Heal Together, sponsored by Navikarna Wellness Center. आज आपल्या बरोबर आहेत सुषमा भार्गव, ज्या लाईफ कोच आहेत. अनेक वर्ष लाईफ कोचिंग करतात आणि खूप लोकांना त्यांनी काम, पीस आणि पर्पज ऑफ लाईफ ह्याच्यासाठी खूप मदत केली आहे. तर आपण जाणून घेऊया. आणि सगळ्यात मजेची बात म्हणजे अशी आहे की त्या नवीकरणाशी जोडलेल्या आहेत आणि नवीकरणाच्या थ्रू त्या लाईफ कोचिंग करतात. चला आपण जाणून घेऊया त्यांच्याकडनंच की लाईफ कोचिंग म्हणजे एक्झॅक्टली काय आणि लाईफ कोचिंगच्या थ्रू तुम्ही एखाद्याला ट्रान्सफॉर्म कसं करू शकता. मलाही ऐकायला आवडेल. चला. नमस्कार. सो लेट्स स्टार्ट. लेट्स टॉक टू आवर गेस्ट सुषमा भार्गव. नमस्कार सुषमा ताई. नमस्कार. एक प्रश्न पहिला लाईफ कोचिंग म्हणजे एक्झॅक्टली काय? आता आपल्याला सायकोलॉजिस्ट माहीत आहेत, थेरपिस्ट माहीत आहेत, काउन्सिलर्स माहीत आहेत, तसंच लाईफ कोच असतात. लाईफ कोच म्हणजे एक व्यावसायिक मार्गदर्शक आहे जे तुम्हाला तुमच्या पूर्ण क्षमतेपर्यंत पोहोचवतात. जसं काउन्सिलर्स जे असतात ते फक्त तुमच्या पास्ट आणि प्रेझेंटवर काम करतात, पण लाईफ कोच जे आहेत ते तुम्हाला पूर्ण लाईफ तुमच्या प्रेझेंट आणि तुमच्या फ्युचरवर काम करत असतात. पण तुम्हाला कसं कळणार त्या समोरच्या माणसाचं फ्युचर किंवा प्रेझेंट किंवा पास्ट काय ते? म्हणजे ते तुम्हाला त्यात शोधायला लागेल ना. बरोबर. प्रश्न विचारत राहायला लागतील तेव्हा तुम्हाला ते कळणार. नाही तर अख्ख्या लाईफचं कोचिंग करणं इज नॉट अ सिम्पल टास्क. बऱ्याच वेळेला असं होतं, म्हणजे कॉमन प्रॉब्लेम्स आपल्याला जे माहीत आहेत साधारणपणे स्ट्रेस आहे, एन्झायटी आहे, चाइल्डहुड ट्रॉमा, डिप्रेशन आहे, चाइल्डहुड ट्रॉमाज आहे, ह्या सगळ्या गोष्टींमुळे किंवा तुमच्या भूतकाळातल्या सगळ्या अनुभवांमुळे तुमचा एक बिहेवियरल पॅटर्न तयार होतो. आणि ते जे पॅटर्न्स असतात ते पास्टमधून आलेले जे पॅटर्न्स असतात ते तुमच्या प्रेझेंटवर परिणाम करत असतात. करेक्ट. पण मग काउन्सिलर आणि लाईफ कोच याच्यात फारसा फरक काय म्हणजे तुम्ही सांगा मला. फरक आहे, हो, नक्कीच फरक आहे. की काउन्सिलर्स जे आहेत ते तुम्हाला फक्त गाईड करत असतात की तुम्ही आत्ता काय करायला पाहिजे, आणि लाईफ कोच जे आहेत ते तुम्हाला तुमच्या पूर्ण क्षमता लक्षात आणून देतात. ह्या सगळे तुमचे म्हणजे पॅटर्न्स तयार कसे झालेले आहेत. आणि साधारण लोक म्हणजे माझ्या अशा अनुभवात लोक जास्ती काउन्सिलरकडे आम्ही चाललोय. काय मॅरेज प्रॉब्लेम असेल काउन्सिलर, गो टू अ काउन्सिलर. चाइल्ड मेंटल हेल्थ काहीतरी चाइल्ड, गो टू अ काउन्सिलर. व्हेरी रेअरली हॅव आय हर्ड की समबडी इज गॉन टू अ लाईफ कोच. एक्झॅक्टली. सो वाय? काउन्सिलर्स कसे आहेत की आत्ता तुम्हाला जे प्रॉब्लेम्स आहेत, आत्ता जे तुम्ही फेस करताय चॅलेंजेस, त्या चॅलेंजेसची डील करत असतात. करेक्ट. करेक्ट. पण पुढे तुमच्या फ्युचरमध्ये तुम्हाला एक्झॅक्टली तुमचं गोल काय आहे, नेमकं तुमचं उद्दिष्ट काय, व्हेर एव्हर इट इज, म्हणजे तुमच्या लाईफमधल्या प्रत्येकच एरियावर तुमचं वेदर इट इज हेल्थ, वेल्थ, रिलेशनशिप्स, सगळ्याच गोष्टी असतात.
मग ह्याच्यामध्ये तुमचं त्या पर्टिक्युलर गोष्टीसाठी तुमचं गोल काय आहे, तुम्हाला ते कसं पाहिजे, what is the desired state of the relationship or your financial or your physical health, तुमचं गोल काय आहे तिथपर्यंत पोहोचवण्यासाठी कोच मदत करत असतात. असं जर म्हटलं तर योग्य होईल का माहिती नाही की काउन्सिलर तुमचे आत्ताचे प्रॉब्लेम ताबडतोब क्विक फिक्स करते आणि तुम्ही पूर्ण अख्खा आयुष्याचा त्या अनुषंगाने तुम्ही त्यांना त्याप्रमाणे ट्रेन अगदी अगदी असं निश्चितपणे म्हणू शकता की थोडंसं पुढे जाऊन कोच तुम्हाला आणखी मदत करत असतात. बरं, हे लाईफ कोचेसमध्ये वेगळे वेगळे प्रकार आहेत का? आहेत ना. म्हणजे तुमच्या अगदी कॉर्पोरेटमध्ये जरी म्हटलं किंवा वेगवेगळ्या आपल्या जीवनाच्या सुद्धा वेगवेगळ्या टप्प्यांवरती आपल्याला कोचिंगची मदत होते, म्हणजे लाईफ कोचची मदत होत असते. किंवा आता सध्या आपण कॉर्पोरेटमध्ये जर बघितलं तर स्ट्रेस, अँझायटी, डिप्रेशन या गोष्टी खूप जास्त आपल्याला दिसून येतात. किंवा मुलांमध्ये सुद्धा आपल्याला फोकसची कमतरता सध्या दिसते. इवन पॅरेंटिंग सुद्धा हल्ली लोकांना खूप अवघड वाटायला लागलंय. हो, अवघड खरी जास्त गोष्ट आहे. झालंय. खरी गोष्ट आहे. आणि त्याच्यामध्ये सुद्धा लाईफ कोच मदत करतात की तुम्हाला पॅरेंटिंगमध्ये सुद्धा, म्हणजे पॅरेंटिंग कोच असतात, रिलेशनशिप कोच असतात. हा, म्हणजे ही त्यांची कॅटेगरी आहे वेगळी वेगळी आहे. पेरेंटिंगचं, रिलेशनशिप, मेंटल हेल्थ किंवा येस 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 मेंटल हेल्थ, फिजिकल हेल्थ, अगदी स्पोर्ट्समध्ये सुद्धा टचेस असतात. दॅट्स नाईस. म्हणजे प्रत्येक तुमच्या आयुष्याच्या प्रत्येक भागामध्ये प्रत्येक एरिया काम करणारे वेगवेगळे, म्हणजे Coaches आहेत. कोचेस मध्ये सुद्धा पर्टिक्युलर काही निश घेऊन ते काम करत असतात. हा हा अमुक एक अमुक एक, म्हणजे अगदी तुमच्या फिजिकल, मेंटल, इमोशनल, एव्हरीथिंग. म्हणजे अगदी तुम्ही सेक्स लाईफ घेतलं तर त्याच्यासाठी सुद्धा कोचेस आहेत की ती निश घेऊन ते काम करतात. हो. पण मग आता कसं समजणार एखाद्याला की मला आता लाईफ कोचची गरज आहे की मला काउन्सिलरची गरज आहे? जेव्हा आपल्याला कन्फ्युजन असतं ना, की म्हणजे प्रत्येक व्यक्तीला हे जाणवत असतं कुठेतरी की मला काहीतरी होतंय, काहीतरी आणि मदत हवी आहे मला. Wrong. रॉंग Yeah. विथ मी. हा. तेव्हा काहीतरी मदत हवी आहे. काउन्सिलरकडे गेल्यानंतर तुम्हाला त्या पर्टिक्युलर याच्यासाठी सोल्युशन्स मिळतील, मिळणार नाहीत असं नाही. पण कोच जो आहे तो तुमचा काय म्हणू आपण, मित्र म्हणू शकता की तो तुमच्या बरोबर सतत असतो. करेक्ट. हा एक पॉइंट चांगला की कोणत्याही वेळेला तुम्ही त्याची मदत घेऊ शकता. करेक्ट. कारण काउन्सिलर अदरवाईज तुम्ही जा, त्याचं कन्सल्टेशन करा आणि मग तुम्ही परत घरी येता. लाईफ कोच म्हणजे तुमच्या अगदी प्रत्येक श्वासाबरोबर प्रत्येक गाईड करत असतो कॉन्स्टंटली. येस नाव आहे घेतात. म्हणजे ते डिफरन्स आता मला लक्षात आलं. पण मला एक सांगा, हे कोचिंगचं ट्रेनिंग तुम्ही कुठे घेता? ह्याचं काय डिग्री आहे का किंवा सर्टिफिकेट कोर्स आहे का? हाऊ डू यू बिकम अ लाईफ कोच? याच्या आहेत ना, कोर्सेस आहे. आणि मी NLPचाही कोर्स केलेला आहे, न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रॅमिंग. आणि चाइल्ड काउन्सिलिंगचा सुद्धा मी केलेला आहे. कारण मला स्वतःला पहिल्यापासून असं होतं की मला समोरचा माणूस समजला पाहिजे आणि तसं मला त्याच्याशी करता आलं पाहिजे. एक्झॅक्टली. त्याची सायकॉलॉजी पण थोडंसं ट्रेनिंग असेल. इनर चाइल्ड इज अनदर. इनर चाइल्ड इज अगेन, हा खूप छान पॉइंट तुम्ही काढलाय की इनर चाइल्ड अगदी वयाच्या 90व्या वर्षी सुद्धा त्याचं इनर चाइल्ड कुठेतरी जर दुःखी असेल, त्याला जर काही प्रॉब्लेम असेल, करेक्ट. तर त्या वयात सुद्धा ते इनर चाइल्ड जर हील केला तर अगेन यू कॅन गेट सम डिफरंट लाईफ. करेक्ट. सो आमचं जे टायटल आहे, लेट्स हील टुगेदर. सो इथे इनर चाइल्ड हिलिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट, आय फील, फॉर लाईफ कोच. आणि बरं, तुमचं किती वर्षाचं हे ट्रेनिंग असतं लाईफ कोचचं? साधारण वर्षभराचं वगैरे असतं. मग पुढे आहे की कोणतीही गोष्ट तुम्ही जेव्हा शिकाल तेव्हा तुम्ही स्वतः किती त्याच्यामध्ये तुमचं टाकताय हे जास्त महत्वाचं. एक्झॅक्टली. कारण काय होतं, 1 वर्षाचा कोर्स केला आणि लगेच दुसऱ्या दिवशी तुम्ही पेशन्स घ्यायला लागला, तर दॅट डझंट वर्क. नाही, काहीतरी आहे ना जे आपण करतोय. ठीक आहे, ट्रेनिंग आपल्याला मिळतंय, ट्रेनर आपल्याला फक्त ट्रेनिंग देण्याचं काम. बरोबर. आधी मला ते स्वतःसाठी वापरावं लागणार आहे. करेक्ट. माझ्यामध्ये काय एक्झॅक्टली बदल होत आहे, कोणत्या गोष्टीमुळे होत आहेत ते मला बघावं लागेल. करेक्ट. आणि मग मला ते समोरची व्यक्ती कशी आहे त्याचा अभ्यास करून त्याला मला कोणत्या पद्धतीने हील करायचं आहे. करेक्ट. एक्सपिरियन्स ऑल्सो काउंट्स, राईट? दॅट्स राईट.
तुमचा किती वर्षाचा एक्सपिरियन्स आहे? माझा 7 ते 8 वर्षांचा एक्सपिरियन्स आहे. मी पर्सनल कोचिंगही करते, ग्रुप कोचिंग करते. पर्सनल कोचिंगमध्ये सुद्धा बऱ्याच वेळेला म्हणजे असं होतं की ग्रुप्समध्ये लोकांना बोलायला थोडंसं अनकम्फर्टेबल कॉन्फिडन्स नसतो तेवढा. Correct. नाही, किंवा बऱ्याच गोष्टी अशा असतात ज्या आपण नाही कॉमनली कुठे. बरोबर आहे. काही काही इतक्या पर्सनल गोष्टी असतात त्या आपण अशा सगळ्यांच्या समोर एक्सपोज. त्याच्यासाठी मग पर्सनल कोचिंगमध्ये ते पूर्णपणे सगळं म्हणजे इमोशनल सगळं फ्लॅश आउट झालं पाहिजे. करेक्ट करेक्ट. बरं, लाईफ कोचिंग विषयी काही गैरसमज आहेत का? म्हणजे लोकांच्या काय मनात असतं लाईफ कोच? कारण काही लोकांना असं वाटतं ना की मला कोचिंग मी माझं काय चुकलं, आय कॅन हँडल माय लाईफ, मला कशाला लाईफ कोच हवा. तर हा काहीतरी थोडासा गैरसमज आहे लोकांचा, तो एक कॉम्प्लेक्स येतो त्यांना. नो, आय एम ऑल राईट, आय डोंट नीड अ कोच, आय डोंट नीड अ काउन्सिलर, व्हॉट्स रॉंग विथ मी? सगळ्यात महत्वाचं हे आहे की एकतर फिअर, ओव्हर थिंकिंग, या खूप खूप म्हणजे खूप कॉमन गोष्टी आहेत की छोट्या छोट्या गोष्टींमध्ये भीती वाटत असते, इन्सिक्युरिटी असते आणि कॉन्फिडन्स कमी होतो त्याच्यामुळे. करेक्ट. आणि ह्या सगळ्या गोष्टी पण त्या मान्य करायच्या नसतात. म्हणजे सगळ्यात मोठा हा हे आहे प्रॉब्लेम आहे, डिनायल मध्ये लोक त्याला मान्य नाही करणार. करेक्ट. की मला काहीतरी होतंय हे ऍक्सेप्ट करेपर्यंतच खूप वेळ जातो. करेक्ट. हीच एक पायरी गाठायला लागतं की ऍक्सेप्ट समथिंग इज रॉंग विथ मी, मग तुम्हाला त्याचं औषध मिळू शकतं. हां, करेक्ट. आणि मग याच्यामध्ये लाईफ कोचिंग करत असताना ह्याच गोष्टींमध्ये ऍक्च्युली जास्त बघावं लागतं की मागच्या कोणत्या गोष्टींमुळे आत्ताचं बिहेवियर सगळं आलेलं आहे. ते सगळं पास्टमध्ये असतं. कारण आपल्या ज्या काही भूतकाळातल्या ज्याही गोष्टी, ज्या घटना असतात, जे प्रसंग असतात, त्याच्या सगळ्या मेमरीज म्हणू आपण, किंवा ज्या काही गोष्टी असतात ना, ह्या सगळ्या आपल्या सबकॉन्शियसमध्ये असतात. त्याच्यामुळे ते सबकॉन्शियस माइंडवर काम करणं जास्त गरजेचं असतं. कोचिंग ऍक्च्युली कोचेस सबकॉन्शियसवर काम करत असतात. करेक्ट. पण मग तुम्ही तुम्ही काय पास्ट लाईफ थेरपी किंवा सबकॉन्शियसला टॅप करण्यासाठी तुम्ही काय करता? तर त्याच्यामध्ये NLP मध्ये टेक्निक्स आहेत. त्या NLP टेक्निक्स आम्ही ते हिप्नोथेरपी ऑल्सो इज देअर ना? या हिप्नोथेरपी इज ऑल्सो देअर. सो अशा अनेक गोष्टी आहेत ज्या तुमचं तुमचा पास्ट हील करणं गरजेचं आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी आता लाईफ कोचिंग करू शकते त्याच्या आधी तुम्हाला ह्या सगळ्या NLP किंवा हिप्नोथेरपी किंवा ह्या सगळ्या गोष्टी शिकायला नको? अर्थात. हो ना? अर्थात शिकाव्या लागतात. त्याच्याशिवाय तुम्ही कोणत्याच गोष्टी समजू शकत नाही. करेक्ट. कारण अगदी साधं आपण जेव्हा बसतो, आपण कम्युनिकेट जेव्हा करत असतो, आता आपण एकमेकांशी कम्युनिकेट करतो एकमेकांशी, या कम्युनिकेशन मध्ये तुमचे वर्ड्स जे असतात, शब्द जे असतात ना, ते फक्त 7% काम करत असतात. करेक्ट. इट्स युअर बॉडी लँग्वेज, टोनॅलिटी. तर ह्या सगळ्या गोष्टी, बाकीचे जे आहे तेवढं सगळं म्हणजे 38% तुमचं टोन, तुमचं बॉडी लँग्वेज. अगेन 55% इज युअर मुवमेंट्स अँड युअर बॉडी लँग्वेज अँड ऑल. हे सगळं जे आहे अशा पद्धती, म्हणजे वर्ड्स आपले जे आहेत ते फक्त 7% काम करत असतात. करेक्ट. त्याच्यामुळे नॉन व्हर्बल कम्युनिकेशन जास्त असतं. करेक्ट. तर ते कळायला वगैरे म्हणजे नुसतं लाईफ कोचिंग तुम्ही शिकलात, 1 वर्षभर शिकलात, तुम्ही ट्रेनिंग घेतलं, तेवढं सफिशियंट नाहीये. त्याच्या बाजूला ह्या सगळ्या गोष्टी इतक्या लागतात, हे करणं खूप गरजेचं आहे. येस. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तेवढं ऑब्झर्वेशन. करेक्ट. प्रत्येक पेरेंट, जे आई वडील आपल्या मुलासाठी सगळं करतात आणि चांगलंच इच्छा असते त्यांची, स्कूलिंग चांगलं, संस्कार चांगले, हे प्रत्येक पेरेंट करतात. तरी पण ती मुलं मोठी झाल्यावर, शाळेत जायला लागल्यावर, कॉलेजमध्ये झाल्यावर काहीतरी कुठेतरी गडबड होते आणि त्यांचा मेंटल बॅलन्स कुठे जातो. काही मुलं अशी ऑकवर्ड होतात. हे जेन झी, हे नवीन सुरू झालंय, त्याचे शब्द वेगळे. सोशली ऑकवर्ड हे शब्द मी कधी आधी ऐकलंच नव्हता. सोशली ऑकवर्ड म्हणजे काय? ह्या झोनमध्ये जेव्हा जातात तेव्हा मग त्यांना लाईफ कोच कसा हेल्प करतो किंवा तुम्ही काय करू शकाल त्यांच्यासाठी? पॅरेंट्स जे असतात ते जेवढं जे शक्य आहे तेवढं बेस्ट देण्याचा प्रत्येकच पॅरेंट्स प्रयत्न करत असतात. करेक्ट. नो डाऊट. पण बऱ्याच वेळेला असं होतं की बाहेरच्या वातावरणामध्ये मुलं जेव्हा जातात
ते शाळेत जातात, कॉलेजेसमध्ये जातात किंवा आपण बघतो की स्कूल बसमध्ये, लायन्समध्ये रॅगिंग केलं जातं केवढं तरी त्यांच्या. खूप अशा अनेक गोष्टींना त्यांना सामोरं जावं लागतं. करेक्ट. अशा वेळेला बऱ्याच गोष्टी अशा असतात की ते पॅरेंट्स पर्यंत पोहोचतच नाही. करेक्ट. ॲब्सोल्युटली. हा. म्हणजे मोकळेपणाने ते पॅरेंट्स बरोबर बोलतच नाही. कधी कधी असं पण होतं हल्लीच्या जगात की दोन्ही पेरेंट्स वर्किंग पेरेंट्स आहेत, त्यांना तेवढा वेळ नाही किंवा काय असं असं पण असू शकतं की त्यांचा तेवढा संवाद होत नाही मुलांवर. कारण हल्ली आपण बघतो की मुलं बराचसा वेळ म्हणजे पॅरेंट्स सुद्धा असतात गॅजेट्समध्ये अडकलेले असतात. हो हो, हल्ली तो मोबाईल. त्याच्यामुळे मुलांना आपण किती वेळ देतो किंवा जो वेळ आपल्याला मिळतो त्याच्यातला क्वालिटी टाईम, जसं आपण क्वांटिटी आणि क्वालिटीचा विचार करतो, तर क्वांटिटी टाइम देण्यासाठी हल्ली पॅरेंट्सकडे पण तेवढा वेळ नाही. खरं काळानुसार प्रत्येकाने बदललं पाहिजे, तसं आपणही या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. हो. पण तरी सुद्धा जो जो वेळ मिळतो त्या वेळामध्ये आपण क्वालिटी टाइम मुलांना किती देतो किंवा एक्झॅक्टली त्यांच्या आयुष्यात किंवा जे काही त्यांचं चाललंय स्कूलिंग चालू असेल तर ते स्कूलमध्ये म्हणजे पूर्ण दिवसभरामध्ये त्यांच्याबरोबर काय काय घडलं, काय काय झालं, कोणत्या गोष्टी चांगल्या झाल्या किंवा कोणत्या गोष्टी थोड्या चांगल्या नाही झाल्या, त्यांना नाही आवडल्या, खरे अशा अनेक गोष्टी दिवसभरात होत असतात. तसेच अनेक विचार येत असतात मुलांच्या मनात. सगळे मुलांना पॅरेंट्स पर्यंत पोहोचायला पाहिजे असं नाही होत ते सगळ्याच्या. पुन्हा ग्रोईंग अप एजमध्ये मुलींचं जसं त्यांचं मेन्स्ट्रुअल सायकल सुरू होणं, मुलांना कंठ फुटणं किंवा त्यांची त्या प्रत्येक वेळेस दुसरा एक आणखीन प्रॉब्लेम आहे, तो सेक्शुअलिटीचा प्रॉब्लेम आहे. एक्झॅक्टली. चुझिंग म्हणजे एखाद्या मुलाला मुलगा आवडू शकतो की एखाद्या मुलीला मुलगी आवडू शकते, हे सेक्शुअल हे त्यांचे प्रेफरन्सेस आहेत. पण आपला इंडियन समाज अजूनही तेवढा फॉरवर्ड झालेला नाहीये. अगदी बरोबर. तेव्हा ते क्लॉजेटेड असतात, ते सांगू शकत नाही, पेरेंट्सला सांगू शकत नाही, कुणालाच सांगू शकत नाही. तर आतमध्ये केवढं त्यांचं आतमध्ये ट्रॉमा किंवा दडपण किंवा काय असेल, हाऊ डू दे डील विथ इट? अनेक प्रश्न त्यांच्या मनामध्ये असतात आणि ते प्रश्न जोपर्यंत म्हणजे कुठल्याही प्रश्नाचं असंच असतं की त्याचं जोपर्यंत उत्तर मिळत नाही तोपर्यंत त्यांना समाधान, तेवढं सॅटिस्फॅक्शन त्यांना जोपर्यंत मिळत नाही ते कुठून तरी शोधण्याचा प्रयत्न करत असतात. आणि मुलांचं वयच तसं असतं की ते काहीतरी नवीन त्यांना सतत शोधत राहायचं असतं. करेक्ट. मग ते थोडं वेगळ्या पद्धतीने म्हणजे हल्ली गुगलवर सर्च करतात आणि मग ते जे काही इन्फॉर्मेशन त्यांना मिळते बऱ्याच वेळेला ते चुकीची इन्फॉर्मेशन, मिसइंटरप्रिटेशन. एक्झॅक्टली. चुकीची इन्फॉर्मेशन सगळं गुगलमध्ये आहे, ते सगळं सगळं सत्य नसतं. पण हे सुद्धा त्या मुलांना समजून सांगणं ही पॅरेंट्सची जबाबदारी आहे, निश्चितच आहे. म्हणजे आपण फिजिकल किंवा मटेरियलिस्टिक नीड्स पूर्ण करणं हे जेवढी आपली जबाबदारी आहे तेवढंच त्यांचं मानसिक आरोग्य सांभाळणं किंवा ते बॅलन्स करणं हे सुद्धा खूप जरुरी आहे. आपण असं म्हणू शकतो का की तुम्ही कुठच्याही एज ग्रुपच्या माणसाला, म्हणजे अगदी लहान असो, 4-5 वर्षाचं बाळ असो, लहान असो, त्यालाही तुम्ही लाईफ कोचिंग करू शकता आणि 90 वर्षाचे वयस्कर गृहस्थ असतील त्यांनाही? हो, अगदी सगळ्यांनाच. कारण काय होतं बघा, बऱ्याच वेळेला असं अगदी छोट्या छोट्या गोष्टी असतात बघा. छोटंसं मूल असतंय म्हणजे मनाशी माणसाच्या प्रत्येक गोष्टी कशा किंवा विचारांशी, इमोशनशी कशा जोडलेल्या असतात. तर छोटंसं मूल एखादं चालता चालता रस्त्याने किंवा पॅरेंट्स बरोबरही असेल पण ते पडतं कुठेतरी. ते आधी पहिल्यांदा काय करतात, ते इकडे तिकडे कोणी जेव्हा बघणारा असेल ना तेव्हा ते रडायला लागतं. करेक्ट. आणि जेव्हा कोणी बघत नाही तेव्हा ते उठून खायला लागतं. खरी गोष्ट. म्हणजे काय, प्रत्येकाला कुठेतरी अटेन्शन पाहिजे, कुठेतरी सतत व्हॅलिडेशन पाहिजे आहे. आणि मग ह्या व्हॅलिडेशनसाठी प्रत्येक एज ग्रुपमध्ये असं होतं. अगदी तुम्ही म्हणजे मिडल एज बघा किंवा जे यंगस्टर्स आहेत, यंगस्टर्स जे आहेत त्यांना सुद्धा व्हॅलिडेशनसाठी ते काय काय करत नाही. करेक्ट. जिथे जॉब करत असतात तिथे त्यांना व्हॅलिडेशन, कॉलेज बिलेज मधली मुलं व्हॅलिडेशनसाठी मग स्मोकिंग करा, हे करा, ह्याच्यामध्ये पण हे पिअर प्रेशर खूप असतं. प्रेशरमुळे किंवा कुठे आपण त्या ग्रुपमध्ये आपण फिट इन होण्यासाठी ते काहीही करू शकतात. राईट. मग बऱ्याच गोष्टी अशा असतात की पॅरेंट्सला माहीत नसतात
आणि मग कुठेतरी एकदम त्यांना असं होतं Shock अरे होतो. बापरे शॉक होतो. Correct. मग आता काय करू? मग ते थोडं डील करताना पेरेंट्स ज्या पद्धतीने डील करतात त्याच्यापेक्षा थोडं वेगळ्या पद्धतीने लाईफ Life कोच coach deal डील करत असतात. So do you help somebody in rediscovering and realigning येस एक्झॅक्टली. the body, mind and soul? हा मुळात लाईफ कोचिंग मध्ये हेच बघितलं जातं की तुमचं माइंड बॉडी अँड सोल याचं जे अलाइनमेंट आहे, कारण हा बॅलन्स ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि ते वय कोणतंही असो, म्हणजे अगदी ओल्ड एज जसं तुम्ही म्हणालात 90 वर्षाच्या व्यक्ती हो, त्यांना पण ट्रॉमाज असतात खूप आज ओल्ड एज. जास्त असतं. हो. कारण त्या वयामध्ये आजची जर आपण लाईफस्टाईल बघितली तर बऱ्याच वेळेला त्या वयाच्या लोकांसोबत कोणी नसतं. हो. ते ओल्ड एज होम मध्ये असतात किंवा जरी ते त्यांच्या घरी जरी असले तरी बऱ्याच वेळेला त्यांची मुलं त्यांच्याबरोबर जवळच असतात, बरोबर. किंवा फॅमिली त्यांच्या जवळ नसते. मग अशा वेळेला ते फक्त नेगेटिव्ह थॉट्स मध्ये जास्त जातात Correct. किंवा ओव्हर थिंकिंग त्यांचं जास्त चालू असतं. पण त्यांना स्वतःला पुन्हा रिडिस्कवर करण्यासाठी, पुन्हा स्वतःला बॅलन्स करण्यासाठी किंवा आहे तेवढं आयुष्य त्यांनी आनंदाने जगावं, या दृष्टीने लाईफ कोच नक्कीच मदत करत असतात. हा, कारण की ते खरंच त्यांना खरंच हे खूप गरज असते लाईफ कोच. खरंच गरज असते लाईफ कोच. बरं, मला एक सांगा, आता हा प्रश्न तुम्ही म्हणता बॉडी, माइंड अँड सोल अलाइनमेंट. बॉडी अँड माइंड सोल ते अलाइनमेंट आय कॅन सी, आय नो, म्हणजे इव्हन योगा अँड वॉट एव्हर, बॉडी माइंड. सोल, हां, दॅट इज द नाईस क्वेश्चन. सोल म्हणजे आपण ज्याला बघा आपल्या लाईफमधलं सगळ्यात महत्त्वाचं पॉइंट आहे हा स्पिरिच्युअलिटी. एक्झॅक्टली. तर व्हॉट इज स्पिरिच्युअलिटी? स्पिरिच्युअलिटी म्हणजे अध्यात्म. अध्यात्म म्हणजे काय बघा, हा संस्कृत शब्द आहे अध्यात्म. अध्ययनम आत्मनः. आत्मनः म्हणजे स्वतःच अध्ययन करायचंय. आपल्याला काय होतंय एक्झॅक्टली, आपल्या म्हणजे शरीरावर काय परिणाम होत आहेत, Exactly. आपल्या विचारांचे, आपल्या कनेक्ट विथ युअर सेल्फ. येस. पण हे तुम्ही कसं, त्यांना स्पिरिच्युअलिटी इज नॉट अ सब्जेक्ट की सगळ्यांना आवडेल असा. स्पिरिच्युअलिटी मात्र सुरुवात केली की लोक म्हणतात ए प्लीज ये मेरे लिए नाही आहे, छोड दो उसको. हा, कारण त्याच्या बाबतीत अनेक गैरसमज आहेत. करेक्ट. मला त्याच्यावर खोलवर जायचं नाही, कारण आपला विषयांतर होईल. बरोबर आहे. पण सोलशी जेव्हा कनेक्ट करतो तेव्हा डू यू हेल्प दॅट क्लायंट ऑफ युअर्स टू अलाइन ऑल्सो विथ द सोल? येस. म्हणजे काही टेक्निक्स जे आपल्या असतात, काही छोटे छोटे मेडिटेशन्स असतात की एका पर्टिक्युलर पॉईंटवर तुम्ही मेडिटेट करून, कारण काय असतं, रिडिस्कवर करायचं स्वतःला म्हणजे काय, आपण आत्ता आहोत तसे आहोत, पण याच्या मागे अजून काहीतरी आहे. एक्झॅक्टली. जे दिसतंय त्याच्या मागे काहीतरी आहे. एक्झॅक्टली, ते काय आहे ते शोधून. हां, राईट. थँक्यू. इज देअर अ पर्टिक्युलर एज दॅट यू नीड अ लाईफ कोच? असं काही नाही आहे. तुम्ही लहानपणापासून तर 90 वर्षाच्या माणसापर्यंत, हे तुम्ही आता मला व्यवस्थित सविस्तर त्याचं उत्तर अगदी. आलं की कुठच्याही वयाला तुम्हाला लाईफ कोचची गरज पडू शकते. आणि माझं असं म्हणणं आहे की तुम्ही खरंच एखादं लाईफ कोच, जर तुम्हाला असं वाटत असेल किंवा वाटत नसेल तरी लाईफ कोचकडे जावं आणि एक साधारण आपला आराखडा घेऊन घ्यायचा आपल्या आयुष्याचा. कारण काय होतं की वेगवेगळ्या वयोगटामध्ये, म्हणजे अगदी मुलांचा जरी विचार केला, तो मुलगा हुशार आहे हे कशावरून म्हटलं जातं? फक्त त्याचे मार्क्स, त्याचे ग्रेड्स काय आहेत ते बघ, अकॅडमिक्स त्याचे. अकॅडमिक्स वरून फक्त जज केलं जातं. आणि हा एक खूप महत्वाचा मुद्दा आहे की प्रत्येकच एज ग्रुपमध्ये फिअर ऑफ जजमेंट हो, हे आहेच आहे. म्हणजे आपण हा फिअर फॅक्टर खूपच आहे. खूप मोठा आहे. हा, खूप मोठा फिअर फॅक्टर. आणि बऱ्याचशा इमोशन्स अशा आहेत की त्या फिअर मधूनच जन्म. सगळंच आपलं आयुष्य, अख्खं आयुष्यच बेस्ड ऑन फिअर. हा, ओल आयुष्य. प्रत्येक गोष्ट आपण करताना कुठेतरी फिअर फॅक्टर आहेच आहे. मग या सगळ्या जजमेंट्स पासून स्वतःला वाचवण्यासाठी स्वतःकडे माणूस बघत नाही आतमध्ये, दॅट इज द प्रॉब्लेम. की बाहेर काय हवंय, माझ्याकडून डिमांड काय आहे, मी कसा असायला पाहिजे. बघा, साधी गोष्ट असते, आपण रोज आरसा बघतो. आरशात आपण बघतो म्हणजे आपण कोणाच्या दृष्टीने बघतो, हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. की मी माझ्यासाठी आरसा बघते, ते काय लोक मला की बघते, लोकांनी मला कसं बघितलं पाहिजे. Isn't it very? Absolutely. मग हा खूप महत्वाचा मुद्दा आहे की मी स्वतःकडे कशा पद्धतीने बघतोय, माझ्याकडे इमोशन्स माझ्यासाठी कोणते आहेत,
म्हणजे अगेन इट कम्स टू सेल्फ लव्ह, Yes. सेल्फ केअर, सेल्फ एस्टीम. मुलांमध्ये हा सुद्धा एक हे बघायला मिळतो आपल्याला की सेल्फ एस्टीम जर खूप त्यांच्यावर म्हणजे बुलिंग किंवा ह्या गोष्टींना जर ते मॉलेस्टेशन वगैरे पण झालं की तुमचं सेल्फ एस्टीम. सेल्फ एस्टीम ला खूप धक्का बसतो. हो ऍब्सोल्युटली. आणि मग पुन्हा त्यांना ते नव्याने म्हणजे उभं करायचं तर त्याच्यासाठी तुम्हाला लाईफ कोचची गरज पडते. सो आता योग्य लाईफ कोच निवडताना काय लक्षात ठेवायला पाहिजे लोकांनी? योग्य लाईफ कोच निवडताना सुद्धा लाईफ कोचचा एक्सपिरियन्स, त्याची एनर्जी आणि तुम्ही इमोशनली त्याच्याशी किती कनेक्ट होता म्हणजे तेवढा कॉन्फिडन्स असला पाहिजे, तेवढा विश्वास असला पाहिजे की मी जे काही ह्या व्यक्तीला सांगणार आहे ते तिथेच राहणार आहे. करेक्ट. तिथून पुढे कुठे जाणार नाहीये. करेक्ट. हा मुख्य मुद्दा आहे का तेवढा तो कॉन्फिडन्स डेव्हलप नाही झाला तर यू विल नॉट ओपन अप विथ द लाईफ कोच. एक्झॅक्टली. कधी कधी काय होतं तर आमच्यासारखी माणसं जी नोन फेसेस आहेत किंवा सेलिब्रिटीज म्हणा त्या कॅटेगरीत कधी कधी म्हणजे माहिती असतं की नाही आपल्याला गरज आहे लाईफ कोचची किंवा काउन्सिलिंगची किंवा कशाची, कुठेतरी आम्ही थोडेसे मागे हटतो. कारण ह्या माणसाला ज्याला मी ओळखत नाही त्या माणसाला माझं अख्खं आयुष्य मी कसं सांगणार आणि कशावरून जे मी सांगितले ते ही व्यक्ती जी आहे ती आणखीन 4 लोकांना सांगणार नाही की माझ्याकडे स्मिताच्या घरात होती तिचं ना असं असं आहे, तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला माहीतच आहे. हे कशावर ही जी गॅरंटी आहे ती कशी काय मिळणार मग लोकांना? पहिल्यांदा म्हणजे काउन्सिलर्सच्याही बाबतीत किंवा लाईफ कोचेसच्याही बाबतीमध्ये हे असं आहे त्यांनी तो एवढं कम्फर्टेबल करणं आणि तो विश्वास देणं की इथून ही गोष्ट कुठेही जाणार नाही. एक्झॅक्टली. ही गोपनीयता तुम्ही ठेवली पाहिजे हा नियमच आहे. बरोबर. कुणालाच नाही सांगायला. हा फक्त लाईफ कोच आणि क्लायंट या दोघांमधलाच विषय असतो. करेक्ट. कारण तेवढा जर विश्वास नाही बसला तर मग मी थोडीशी नाही ह्यांना ही काहीतरी सांगते जाऊ ना दुसरीकडे वगैरे. मग पहिलं जे सेशन असेल त्या इंट्रोडक्टरी सेशनमध्ये पण तुम्ही म्हणजे लाईफ कोचची ही जबाबदारी आहे की येणाऱ्या क्लायंटला तुम्हाला तो विश्वास आला पाहिजे. एक्झॅक्टली. की तुम्ही इथे कम्फर्टेबल आहात, सेफ आहात आणि तुम्हाला जे काही पाहिजे ते तुम्ही बोलू शकता. करेक्ट. मला ना एखादा एक्सपिरियन्स सांगा ना तुमचा असा की ज्या व्यक्तीला तुम्ही लाईफ कोचिंग दिलंय किंवा केलंय आणि अशा स्थितीमध्ये होती ती व्यक्ती आणि ती आता अशी झाली आहे. असे तुमचे काही पर्सनल काही आहेत म्हणजे चालण्यासारखे आहेत? हो. जसे माझ्याकडे एक क्लायंट माझ्या होत्या, योगा टीचर होत्या त्या आणि त्यांचं इंटिमेट रिलेशनशिप्स मध्ये सुद्धा त्यांच्या काही चॅलेंजेस होते. पर्सनल त्यांचे काही लिमिटिंग बिलीफ्स होते ज्याच्यामुळे त्यांना ज्या लेवलला पोहोचायचं आहे किंवा जी डिझायर्ड त्यांचं अर्निंग आहे किंवा लोकांपर्यंत पोहोचणं आहे ते काही तेवढंसं होत नव्हतं. तर त्या माझ्याकडे आल्या, त्यांनी माझ्याकडे सेशन्स घेतले आणि मग सगळंच म्हणजे त्यांचं जे काही पर्सनल होतं ते त्यांचे फॅमिलीमधले अशा सगळ्याच गोष्टी एक 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 करून रिझॉल्व झाल्यानंतर आज त्या अशा स्थितीत आहेत की त्यांचे अगदी जेवढ्या बॅचेस चालतात त्या सगळ्या फुल आहेत. अरे वा, क्या बात. व्हेरी नाईस. सो नाईस. अँड शी इज सो सॅटिस्फाईड. पण अजूनही तुम्ही त्यांना कोचिंग करता का आता झालं? नाही, अजून त्यांना काही वाटलं तर त्या तुम्हाला तसं कॉन्टॅक्ट करतात. म्हणजे लाईफ कोच तुमच्या बरोबर अगदी तुम्ही मरीपर्यंत असायला हवा असं नाही. तो ट्रान्सफॉर्म झाला माणूस, ती व्यक्ती ट्रान्सफॉर्म झाली की युअर डन. येस. आणि गरज असेल तेव्हा वी आर ऑलवेज देअर. करेक्ट. असं काही मुलांच्याही बाबतीत मी म्हणजे की आता स्कूलिंग संपलंय, कॉलेजमध्ये जाणार आहेत अशाही मुलांबरोबर मी केलेलं आहे. आणि सिंगल पॅरेंटिंग करणाऱ्या मुलांबरोबर सुद्धा ते कारण तो एक सध्याचा खूप मोठा इश्यू आहे की सिंगल पॅरेंटिंग. आणि बऱ्याच वेळेला असं होतं की मुलं आई बरोबर असतात आणि मग पुन्हा त्या आईला तिचं काम करून मुलांना सांभाळायचं. चॅलेंजिंग आहे. खूप चॅलेंजिंग आहे. खूप चॅलेंजिंग आहे. आपण इथे नवकर्ण होलिस्टिक वेलनेस सेंटर मध्ये आहोत. मला सांगा, हे तुमचं लाईफ कोच ह्या इथे कसं फिट होतं?
नवीकरण वेलनेस सेंटरमध्ये आम्ही या सगळ्याच गोष्टींवर काम करत असतो. म्हणजे जसं मी अलाइनमेंट म्हटलं, म्हणजे माइंड, बॉडी अँड सोल. तर त्याच्यामध्ये इथे आपल्याकडे खूप एक्सपिरियन्स्ड डॉक्टर्स आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे वेलनेस मधले जे एक्सपर्ट आहेत. आता वेलनेस म्हटलं की पुन्हा वेलनेस म्हणजे काय? सगळंच येते त्याच्यात. दॅट्स अ व्हेरी वास्ट. होलिस्टिक वेलनेस याचा अर्थ तुमचा फिजिकल, मेंटल आणि इमोशनल या सगळ्याच गोष्टींचा बॅलन्स करायचा असतो. तर फिजिकली सुद्धा बघा, जसं आपल्याला आपण कदाचित ऐकलेलं असेल की युअर गट इज द सेकंड ब्रेन. त्याच्यामुळे इथे सगळ्यात महत्त्वाचं आपल्याकडे नवीकरण वेलनेस सेंटरमध्ये आहे तर गट क्लिनिंग थेरपी आहे. तर ह्या थेरपीमध्ये तुमच्या म्हणजे बॉडीमध्ये जे काही टॉक्सिन्स आहेत किंवा जे काही साठलेलं आहे, बऱ्याच वेळेला असं होतं की तुमच्या इमोशनल गोष्टींचा परिणाम तुमच्या बॉडीवर होतच असतो. खूप लोकांना त्याच्यामुळे कॉन्स्टिपेशन आणि हे सगळं खूप बरंच होतं. हे ऍसिडिटी, खूप कॉमन आहे. आणि पुन्हा वर्किंग आवर्स वेगवेगळे, इटिंग हॅबिट्स हॅबिट्स बदललेल्या आहेत. पूर्णच लाईफस्टाईलमध्ये अनेक गोष्टी बदललेल्या आहेत ऍब्सोल्युटली. आणि दिवसेंदिवस बदलत आहे. पण आता त्याच्याबरोबर पॉपअप करायचं म्हटल्यानंतर आपल्याला काहीतरी गोष्टी पुढे मागे होत असतात, खालीवर होत. आणि कोणीतरी म्हटलं ना, यू आर व्हॉट यू ईट. येस. सो आहे शरीर माझं, ह्या शरीरात काय घालतो त्याच्याप्रमाणे आपलं मेंटल प्रोसेस आपली तशी होते. प्रोसेस तशी होते, इमोशन्स तसे आपल्या. आणि फर्स्ट अटॅक इज ऑन द गट. येस. म्हणजे प्रत्येकच वेळेला बघा, तुम्हाला भीती वाटली, कशाचा शॉक बसला एकदम, यू वॉन्ट टू गो टू द लू. येस, करेक्ट. पहिला अटॅक तुमच्या गटवरच होत असतो. हो. अँड देन पुढची जी काही प्रोसेस असेल, पुढचे जे काही तुमचे इमोशन्स असतील, थॉट प्रोसेस असेल, हे सगळी पुढची गोष्ट आहे. आधी अटॅक तुमच्या गटवर होत असतो. मग जेव्हा इथे नवीकरण वेलनेस सेंटरमध्ये जेव्हा आपण हायड्रोथेरपी करतो, कोलन हायड्रोथेरपी, तर त्याच्यामध्ये पूर्ण गट क्लिनिंग होतं. मग गट क्लिनिंगच्या ऑब्व्हियसली म्हणजे जसा तुमच्या विचारांचा किंवा तुमच्या इमोशन्सचा तुमच्या शरीरावर परिणाम होतो, तसाच तुमच्या शरीराचा अगेन तुमच्या शरीरामध्ये काही बदल झाले की तुमचे इमोशन्स बदलतात. म्हणजे अगदी तुमचा ब्रीदिंग पॅटर्न बदलला तरी तुमचे इमोशन्स बदलतात. हो, ब्रेथवर तर एव्हरीथिंग इज ऑन द ब्रेथ. एव्हरीथिंग इज ऑन द ब्रेथ. तुम्ही जरा तुमचे म्हणजे अगदी तुम्ही ते असे स्टूप शोल्डर करून बसले की तुमचा कॉन्फिडन्स लेवल, आणि तुम्ही शोल्डर ओपन करून बसले की तुमची कॉन्फिडन्स लेवल, या सगळ्या गोष्टी म्हणजे या सगळ्या गोष्टी अगदी बरोबर चालणाऱ्या आहेत. त्याच्यामुळे जेव्हा कोलन हायड्रोथेरपी केल्यानंतर, गट क्लिनिंग केल्यानंतर तुमच्या इमोशन्समध्ये सुद्धा बदल होतो. सो दॅट इज वाय फर्स्ट थिंग यू शुड डू इज द गट क्लिनिंग. येस. आणि नंतर मग तुम्ही लाईफ कोच करता, तुमची मेंटल प्रोसेस देखील वेगळी होते, थॉट प्रोसेस देखील वेगळा होतो. मग इट हेल्प्स अ कोच ऑल्सो टू दिस पर्सन. वाव, नाईस. अशा पद्धतीने नवीकरण हेल्थ म्हणजे वेलनेस सेंटरमध्ये पूर्णच तुमच्या वेलनेसचा किंवा होलिस्टिक वेलनेसचा विचार करून सगळं हे आपण सर्व्हिसेस इथे ठेवलेल्या आहेत. वा, छान, खूप छान, खूपच छान माहिती आणि खूपच क्लॅरिटी मिळाली. तुम्ही आता जे काय बऱ्याचशा गोष्टी तसं आता सध्याच आपण जे बघतो की यंग एजमध्ये म्हणजे जॉब करत असतात मुलं, त्या याच्यामध्ये पण क्लॅरिटी आणि फोकस ह्या दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. की आपल्याला सुद्धा म्हणजे एक्झॅक्टली आपल्याला काय होतंय याची सुद्धा क्लॅरिटी असणं गरजेचं आहे. त्याच्याशिवाय बाहेर आपण काय काम, अनअवेअरनेस या अनअवेअरनेसमुळे खूप जास्त माझे कन्फ्युजन नेहमी म्हणतात, माझे गुरुजी मैत्री दादाश्रीजी, ते नेहमी म्हणतात अनअवेअरनेस इज द बिगेस्ट डिझीज ऑफ मॅनकाइंड. येस, एक्झॅक्टली. सगळ्याच बाबतीत, म्हणजे नुसतं तुमचं हे नाही, स्पिरिच्युअलिटी किंवा एनिथिंग सगळ्याच बाबतीत अनअवेअरनेस इज द बिगेस्ट डिझीज ऑफ मॅनकाइंड. म्हणजे ते जर सुरू झालं तर मग होलिस्टिकली आपण खरोखर लोकांना खूप जास्त हेल्प करू शकतो, नुसतं फिजिकली. अगदी बरोबर. म्हणजे फिजिकली सुद्धा बघा ना, म्हणजे शरीरात काही दुखायला लागलं, काही झालं की आपण डॉक्टरकडे पळतो. तेवढा खरंच विचार आपण मनाचा करतो का? मला काय झालंय, मला आय एम टोटली फाईन, मला गरजच नाहीये. करेक्ट. पण मला पुढे काय करायचंय त्याची क्लॅरिटीच नाहीये.
आत्ता बोलता बोलता मला एक प्रश्न आला डोक्यात, विचार. नक्की विचारा. स्किझोफ्रेनिया पेशंटचं काय? ही मागच्या ज्या गोष्टी आहे त्याचा कुठेतरी परिणाम असतो, त्याचा विचार जास्त असतो. कारण कुठल्याही माणसाचं ना आपलं असंच असतं की आपण प्रेझेंटमध्ये कमी असतो आणि पास्टमध्ये आणि फ्युचरमध्ये जास्त विचार करत असतो. पण स्किझोफ्रेनियामध्ये जेव्हा सुरुवात असते ना त्यांची, तेव्हा ते ऍक्सेप्टच करायला तयार नाहीये की मला स्किझोफ्रेनिया झाली. ही प्रॉब्लेम इथे आहे. अगदी अगदी हा. खरंच आहे की ऍक्सेप्टन्सच नसतो मुळात. मग ते त्यांना हळूहळू म्हणजे त्यांच्या गळी उतरवणं ज्याला म्हणतो आपण की ती खूप म्हणजे भयंकर टास्क आहे, कारण माझ्या ओळखीतले आहेत तसे, म्हणून ते हळूहळू त्यांना ती जाणीव करून द्यावी लागते की हा असं होत आहे का तुमच्या बरोबर, काहीतरी आठवतंय, काहीतरी विसरतंय किंवा असं काहीतरी होतंय की तुम्ही कुठेतरी वेगळ्याच याच्यामध्ये आहात, म्हणजे विचार वेगळा, आत्ता परिस्थिती वेगळी आणि तुम्ही वेगळा विचार करताय काही. ते हॅल्युसिनेट पण करतात हो, वगैरे, हा पण म्हणजे प्रकार. मागचे घडलेल्या गोष्टी असतात किंवा काही इमॅजिनरी हॅल्युसिन, हो. काही विचार करू शकतात. डिमेन्शिया देखील एक दुसरा प्रॉब्लेम आहे आपल्या सोसायटीचा. येस. अल्झायमर्स आणि डिमेन्शिया. आणि हे जे बरेचसे आजार आहेत ना, हे मुळात ओव्हर थिंकिंग मधून. ओव्हर थिंकिंग किंवा सोलवर एखादा आघात वगैरे झाला असेल, तसं नाही होऊ शकत? तसं होऊ शकतं ना, म्हणजे काहीतरी ट्रॉमॅटिक याच्यातून गेलेले असतील तर तेव्हा सुद्धा या गोष्टी घडतात की कोणत्या गोष्टी ट्रिगर ट्रिगर्स असतात प्रत्येकाचे काहीतरी, मग त्या याच्याने काहीही होऊ शकतं. तुमचं लाईफ कोचचा म्हणजे मोठा खूप जबाबदारीचा हे आहे. हा प्रश्नच नाही. खूप जबाबदारी, कारण एवढ्या सगळ्या डेलिकेट गोष्टी प्रत्येकाच्या हँडल करणं, मेंटल स्टेट्स हँडल करणं खूप मोठी जबाबदारी आहे. हॅट्स ऑफ टू यू. सगळ्यात महत्वाचं म्हणजे लाईफ कोच कुठल्याही प्रकारचे मेडिकेशन्स बरोबर बरोबर. तुम्हाला फक्त त्यांच्याशी बोलून त्यांची आत्म्याची, सोलची किंवा मेंटल लेवलची काय स्थिती आहे त्याच्यावरच तुम्ही गाईड करू शकता. कारण बऱ्याचशा गोष्टी अशाच असतात की आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये त्या असतात आणि बऱ्याच वेळेला आपण त्या गोष्टी विसरलेलो असतो. म्हणजे आपल्याला असं वाटतं की आपण विसरलोय. एखादा ट्रिगर बरोबर ती आणि मग ते अचानक आठवतं की अरे माझ्या लहानपणी असं झालं होतं किंवा मी कॉलेजमध्ये असताना असं झालं होतं. करेक्ट ट्रिगर पॉइंट्स असतात. आणि मग बऱ्याच वेळेला काय होतं की ओल्ड एज मध्ये पण असं होतं की ते त्या याच्यातून बाहेरच आलेले नसतं. आणि मग आत्ताची म्हणजे प्रेझेंट जी काही कंडिशन आहे, वर्तमान जो आहे तो स्वीकारणं, हे सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे. हो, की मी झालंय, म्हणजे आता ते संपलंय. आमच्या खूप प्रश्न आहे हा की ते वय झालं तर ते ऍक्सेप्ट करणं की माझा आता वय, हा आमच्या फील्डमध्ये हा खूप मोठा आहे, म्हटलं समस्या आहे ती मोठी आहे. हो. आणि हे जनरेशन वाईज असं होतं ना की म्हणजे आता बघा, जे पॅरेंट्स असतील साधारण ज्येष्ठ नागरिक म्हणून अबाव 60 जे असतील, त्यांचे जे मुलं असतात ना, त्यांच्या बाबतीत त्यांना असं वाटतं, अरे तुम्ही खूप लवकर थकता, अरे आम्ही पण एवढं काम करत होतो, अरे आम्हाला पण या गोष्टी, मग आम्हाला तर काही असं वाटत नव्हतं. त्या वेळेचं असलेलं एन्व्हायरमेंट, ह्या एन्व्हायरमेंटचा खूप जास्त परिणाम होत असतो बरोबर माणसाच्या सगळ्याच गोष्टींवर. म्हणजे तुमचे कम्प्लीट हेल्थ जी आहे, तुमचं फिजिकल, मेंटल, इमोशनल सगळ्या गोष्टींवर परिणाम होत असतो. त्याच्यामुळे ह्या सगळ्याच गोष्टी बॅलन्स करणं इट इज अ डिफिकल्ट टास्क, बट नाईस जॉब. आणि एक्झॅक्टली नवीकरण वेलनेस सेंटरमध्ये आम्ही ह्याच गोष्टी बघतो की हे सगळं बॅलन्स करायचं आहे, हे सगळं अलाइन करायचं आहे. करेक्ट, ॲब्सोल्युटली. हा, बापरे, माझ्यासाठी पण खूप मोठा अभ्यास झाला. बऱ्याचशा गोष्टी मलाही माहिती नव्हत्या. थँक्यू सो मच मॅम. थँक्यू सो मच. सो माय डिअर फ्रेंड्स, आयुष्यात जर बदलायचं असेल तर खूप खूप मोठे उपाय करण्याची गरज नसते. या छोट्या छोट्या गोष्टी प्रामाणिकपणे कोणाशी संवाद करणं किंवा ॲक्सेप्ट करणं की मला हा प्रॉब्लेम आहे, ह्याच्यात लाज वाटण्याची गरज नसते. कारण ही माझं मन आहे, माझं शरीर आहे, तेव्हा मलाच ह्याच्याकडे लक्ष द्यायला हवं ना. दुसऱ्या कोणी सांगण्याची आपल्याला गरजच नसते ना. आपल्याला प्रत्येक माणसाला हे माहिती असतं की माझ्या आत काय चाललंय ते. हे तुमचं तुम्हाला नक्कीच माहिती असतं. तेव्हा ॲक्सेप्ट की हा प्रॉब्लेम आहे, मला ह्या प्रॉब्लेमकडे एक थोडंसं लक्ष द्यायला हवं, तर त्याच्यासाठी मी काय करावं.
आणि तुम्हाला त्याची गरज हवी असेल तर नक्कीच एक लाईफ कोच नक्की तुम्ही ठेवा किंवा त्याच्या दृष्टीने विचार तरी करा ॲटलिस्ट दॅट यू नीड अ लाईफ कोच. ओके, सो थँक्यू व्हेरी मच. वी आर सायनिंग ऑफ फ्रॉम नवीकर्ण होलिस्टिक सेंटर. लेट्स हील टुगेदर.